आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दिल्लीत अमित शहा यांची भेट घेत आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जास्तीत जास्त लढण्याचा भाजप प्रयत्न करत असून त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना कमी जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष देखील महायुतीमध्ये सामील होत आहे. त्यामुळे या पक्षाला देखील 1 किंवा 2 जागा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा वाटा आणखी कमी होणार आहे. त्यामुळेच अजित पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या सागर या बंगल्यावर दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे.